नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवतो आहे सकाळी 8 वाजता आणि आताच थोड्या वेळामध्ये नगरपालिकांच्या जे मतदान झालं त्याची मतमोजणी सुरू होऊन त्याचा निकाल लागायला सुरुवात होईल. एक साधारणतः 3-4 तासामध्ये सगळे निकाल स्पष्टपणे समोर येतील. आम्ही एक भूमिका आधीपासून मांडली होती की याच काळामध्ये तेलंगणामध्ये आणि बाहेर जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि स्वाभाविकपणे तिथल्या त्या सत्ताधाऱ्यांनी त्या जिंकले. नेहमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सत्ताधारी जिंकतात, कारण की ह्या स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या ह्या पूर्णपणे डिफंक्ट, पॅरलाइज, अपंग होऊन गेलेल्या आहेत. यांना स्वतःचं कुठलंही उत्पन्न नाही. या पूर्णपणे राज्य सरकारावरती अवलंबून आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविकच तिथं जो कोणी निवडून येणारा आहे तो राज्य सरकार ज्याच्या ताब्यामध्ये आहे त्याच्या पायाशी बसल्याशिवाय त्याचं काही निभत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधात लढत असताना काहीतरी मुद्दे किंवा काहीतरी विषय तुम्हाला हवे असते. आताची परिस्थिती अशी आहे की आता ज्याचे निकाल लागतील थोड्या वेळामध्ये त्या नगरपालिका आणि ज्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या महानगरपालिका, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मला अजूनही शोधून दाखवा तुमच्या आजूबाजूला विरोधकांच्या हाताशी काय मुद्दा लागला. इतकंच नाही, हे कमी पडलं म्हणून की काय की ज्या यापूर्वी ह्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे लोक तथाकथित महाविकास आघाडीमध्ये होते, शिवसेना असो, पवारांचा पक्ष असो की तिकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, महाविकास आघाडीची सत्ता होती तोपर्यंत हे लोक होते. महाविकास आघाडीची सत्ता गेली तरीही काही काळ हे लोक राहिले. विधानसभेपर्यंत वाट पाहिली. विधानसभेमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं पूर्णपणे पांदान वाजलं आणि त्याच्यानंतर मात्र चलबिचल सुरू झाली. फक्त हे निवडणुकीच्या निकालाची वाट पाहत होते. 1 वर्ष झाले फक्त महाराष्ट्रात. मागच्या नोव्हेंबरमध्ये निकाल लागले, डिसेंबरमध्ये नवीन सरकार सत्तेवरती आलं, आता डिसेंबरच चालू आहे, 1च वर्ष झाले जेमतेम. आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या की धनाधन काठावरती जे होते त्यांनी इकडे उड्या मारायला सुरुवात केली. कशासाठी घडलं असेल हे? अगदी ज्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केला, प्रज्ञा सातव, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी, माजी मंत्री राहिलेल्या रजनी सातव यांच्या स्नुषा सून आणि ज्या सध्या विधान परिषदेवरती होत्या त्यांच्या विधान परिषदेचा अजून एक जवळपास 5 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे आणि तरी त्यांनी राजीनामा दिला आमदारकीचा आणि त्या भाजपमध्ये गेले. मोठ्या प्रमाणामध्ये ह्यात मराठवाड्यातली परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या नुसत्या घोषित झाल्या, त्याच्यात निवडणुकीचा मुख्य भाग संपून पण गेला की लाट आली नुसती. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे जे कोणी मोठे घराणी होती सगळी वर्षानुवर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांची पुढची पिढी आल्हादपणे भाजपमध्ये निघून चालली. म्हणजे बरं हे कशामुळे घडतंय? बरं याच्यातलं प्रत्येक जण दोषी असं तुम्ही मान्य करा आणि ते बाजूला ठेवा विषय. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करत होतो की ह्या विरोधी पक्षांमध्ये कुठलाही एक मुद्दा नाहीये, कुठलंही नेतृत्व नाही, विचाराची दिशा नाही. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला देतो, अराजकीय असलेलं. म्हणजे ह्यांना पाठिंबा देणारे बघा कसे आहेत ते. धुरंधर दलिंदर नावानं जी पोस्ट जेव्हा केल्या गेली समाज माध्यमावरती, त्याच्यावर आम्ही काल व्हिडिओ केला. हे सगळे लोक अराजकीय आहेत, प्रत्यक्ष राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. पण तरीही ते हिरिरीनं काहीतरी भाजपला विरोध करायचा, मोदी अमित शहा संघाला विरोध करायचा, मनुवादाला विरोध करायचा, ब्राह्मणशाहीला विरोध करायचा या नावाखाली म्हणून राजकीय मतप्रदर्शन करायला लागतात. विचाराचं भांडण विचारांशी न करता मुद्द्याच्या ऐवजी जेव्हा गुद्दे समोर यायला लागतात आणि मग ह्यांनी असं उचलून धरल्याच्या नंतर तथाकथित जे थोडेफार ज्यांना राजकीय काहीतरी महत्वाकांक्षा आहे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये स्थान मिळत नाही अशांनाही सुरसुरी येते, तेही त्यांच्या पद्धतीने शिव्या द्यायला लागतात. पण प्रत्यक्षात जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला, जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला, सुरेश भटांची ओळ. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या की कालपर्यंत ह्यांच्या बरोबर असलेले हिरिरीनं काहीतरी भाजप विरोधी आघाडीमध्ये सामील असलेले जे राजकीय कार्यकर्ते आहेत बघा, मी या निमित्ताने तुम्हाला एक छोटासा फरक समजून सांगायचा प्रयत्न करतो.
की प्रत्यक्ष ज्यांना निवडणूक लढवायची आहे, राजकीय त्यांची म्हणजे कारकीर्द त्यांना घडवायची आहे, त्यांची महत्वाकांक्षा आहे, तो अगदी गल्लीबोळातला कार्यकर्ता असो की दिल्लीतला मोठा नेता असो, ह्या सगळ्यांची कॅटेगरी एकच आहे. हे बोलताना काही बोलू, पण प्रत्यक्षामध्ये त्यांना जिंकून यायचं असतं आणि स्वतः सत्तेत जायचं असतं, कारण त्या सत्तेच्या लाभाशिवाय आपल्याला आपलं काही पुढं करता येणार नाही, हे त्यांचं ठाम मत असतं. पण हा जो दुसरा जो वर्ग आहे, लिब्रांडो आम्ही जे म्हणतो, हे सगळे विचारवंत पत्रकार तथाकथित, या सगळ्यांना काठावर बसून सांगायचं असतं की कसं पोहलं पाहिजे. हे शहाणपण त्या सगळ्यांना शिकवतात किंवा कोणाला बुडवलं पाहिजे. हे बसलेले आहेत काठावरती, आणि ज्याला स्वतःला पोहता येत नाहीये ते काँग्रेस आणि डाव्यांना सांगतात की त्या भाजपवाल्याला कसं बुडवलं पाहिजे. हे नाही उतरत कधी. 2014ला लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर संजय पवार नावाचे स्तंभलेखक, लोकसत्ताचे लेखक, त्यांनी एक लेख लिहिला होता लोकसत्तामध्ये की आता हे जे राजकीय पक्ष आहेत हे असमर्थ आहेत भाजपचं आव्हान पेलायला, आणि साहित्यिक, कलाकार, कार्यकर्ते, पत्रकार, विचारवंत ह्यांनी कशी आघाडी उघडली पाहिजे. अजून काही लेख आलेले होते. जुनी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, 10-11 वर्षापूर्वीची. 14चा निकाल लागला होता. आमची तेव्हा अशी भूमिका होती की एकतर जे कोणी सगळे अराजकीय आहेत आमच्यासारखे, त्या सगळ्यांनी एखादा विचार त्या अनुषंगानं बोलावं, त्या बाजूनं किंवा विरोधामध्ये तो विचार कोणी मांडल. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. खुली अर्थव्यवस्थेचं धोरण जेव्हा PV नरसिंहराव यांनी स्वीकारलं, तेव्हा हा जो मी बिल्ला लावतो ते आमच्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी स्वागताची भूमिका घेतली. शेगावला मोठा मेळावा बोलवला. PV नरसिंहराव आणि मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते, त्यांना आमंत्रित केलं खुलेपणानं की या, तुम्ही केलेल्या धोरणाला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि आम्ही तुमच्या बाजूचे आहोत. ते नाही आले ती गोष्ट वेगळी. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की काँग्रेसच्या विरुद्ध लढणारी ही संघटना, आणि तुम्ही चक्क पंतप्रधान असलेले तेव्हाचे PV नरसिंहराव, काँग्रेसवाले पण त्यांचं नाव विसरतात ती गोष्ट वेगळी, आणि नंतर पंतप्रधान झालेले मनमोहन सिंग यांना कसं काय बोलवलं. तेव्हा शरद जोशींचा मुद्दा फार साधा आणि सरळ होता. माझा विचाराशी संबंध आहे, मी खुल्या व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे. ह्या जे सगळं खुलं धोरण आलेलं, खुली अर्थव्यवस्था आलेली, त्याला जो कोणी पाठिंबा देईल त्याचा आमचा त्याला पाठिंबा आहे, त्याचा राजकीय पक्ष कुठलाही असो. ही खरं तर सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची, आंदोलनकर्त्याची भूमिका असली पाहिजे. घडते काय, आपण हे एकतर आधी काँग्रेसच्या विरोधामध्ये सगळी बोंब करून झाली, मग ते संयुक्त विधायक दलाचा प्रयोग असो, राम मनोहर लोहिया यांनी केलेला 67-68 मधला, 69 मधला, त्याच्यानंतर 77च्या आणीबाणीचा प्रयोग असो जनता पक्षाचा, 89चा जनता दलाचा प्रयोग असो, तिसरी आघाडीच्या नावाखाली देवगौडा आणि गुजराल सारखे पंतप्रधान होऊन गेले असो, हे सगळे प्रयोग म्हणजे आधी काँग्रेसला विरोध होता आणि नंतर भाजपला. पण ह्याला पाठिंबा देणारे हे विसरून चाललेले आहेत की तुम्ही स्वतः प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून एखादा पक्ष स्थापन करून तो वाढवून त्याच्यासाठी कष्ट घेऊन काही करायला तयार आहात की नाही. फक्त काठावरती बसून पोहणं शिकवता येत नाही, त्यासाठी पाण्यात उतरावं लागतं. आत्ताची निवडणुकीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ज्यांना भाजपचा पराभव व्हावा, मोदीचा पराभव व्हावा, मोदीचं पंतप्रधान पद जावं असं वाटते, त्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की असं म्हणून ते 11 वर्षापासून सत्तेवरती ठाम बसलेले आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल तर प्रत्यक्ष जी राजकीय कृती करायला पाहिजे, जी करायला तुम्ही तयार नाही आहात. हे जे सगळे विचारवंत पत्रकार ह्यांनी ही फुकटचं काँग्रेसची लढाई ह्यांनी स्वतःच्या अंगावर का घेतली, कशासाठी ह्यांनी आपले खांदे दिलेत त्यांना बंदुका झाडायला. हा, विचारासाठी म्हणा ना तुम्ही. आजही जसं आम्ही म्हणतो की उदाहरणार्थ मनरेगा सारखी काँग्रेसने आणलेली स्कीम भंकस होती, त्याला जी रामजी भाजपने म्हणल्यानंतर ती पण भंकसच आहे. ती जुनी दारू नव्या बाटलीमध्ये आणली. आम्ही विचाराच्या पातळीवरती हे ठामपणे सांगतो आहोत. भाजपच्या सगळ्या समर्थकांना ते आवडत नाही. कृषी कायदे वापस घेऊन शेपूट घातली मोदी सरकारने, आजही आमचं म्हणणे आवडत नाही भाजपच्या समर्थकांना. तो मुद्दा आहे, तो विचार आहे, मी त्याच्या पाठीशी राहू. उद्या काँग्रेस सत्तेवर आल्याच्या नंतर ते होणं शक्य नाही, पण मी कल्पनेत सांगतो. आणि जर त्यांनी ही सगळी पूर्णपणे स्कीम बरखास्त केली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी कृषी विरोधी जे आधीचे जे कायदे आहेत ते सगळे बरखास्त केले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी शेतकऱ्याची बाजारपेठ खुली केली तर आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांचा पक्ष कुठलाही असो. आणि त्याच्या नेमकं उलट आताच ज्यांना असं वाटतंय की आम्ही भाजपवाले आहोत, मोदी मीडिया काय, गोदी मीडियान काय आहोत, त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगतो की 3 कृषी कायदे चांगले आणलेले वापस घेऊन मोदींनी शेपूटच घातलेली आहे.
विचाराच्या पातळीवरती समर्थन करायचं किंवा विरोध करायचा हे अराजकीय जे कोणी सगळे व्यक्ती असतात, संस्था असतात, चळवळी असतात, माध्यमं असतात, त्यांचं काम असतं. प्रत्यक्ष राजकीय भूमिका घ्यायची काहीच गरज नसते. पक्ष सत्तेवरती कोण बसतो याच्यापेक्षा तो नीती कुठली राबवतो आहे. महात्मा गांधींना पत्रकारांनी जेव्हा विचारलं होतं जवाहरमध्ये तुमच्यामध्ये नेमके मतभेद का आहेत, तर गांधींनी दिलेलं उत्तर अप्रतिम आहे, ते सगळ्याला लागू पडतं. गांधी असं म्हणाले होते की ह्या देशातून इंग्रज नाही गेला तरी चालेल, पण इंग्रजाची नीती गेली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि कुठल्याही परिस्थितीतून इथून इंग्रज गेला पाहिजे, इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल, हे जवाहर म्हणतो आहे. या सगळ्यांची अडचण अशी होऊन बसलेली, यांना फक्त त्या पदावरून मोदींना काढायचं आहे. यांना त्या फक्त पदावरती अमित शहा नकोय, देवेंद्र फडणवीस नकोय. त्या पदावरती दुसरं जरी कोणी जाऊन बसलं आणि हीच जरी धोरणं चालली, उद्या राम मंदिराचं जरी धोरण काँग्रेसनी राबवलं तरी यांना काही फरक पडणार नाही. यांचा राग मोदीवरती, यांचा राग अमित शहावरती, मोहन भागवतवरती, संघावरती. हे त्याच्यामुळे हे लोक तकलादू ठरतात आणि खोटे ठरतात. परवाचं 19 डिसेंबरचं जे सगळं विवेचन होतं आणि सत्ता जाणार आणि मोदी राजीनामा देणार, जे कसं हास्यास्पद होऊन गेलं, त्याचं कारण हे आहे. आता नगरपालिकेचे निकाल थोड्याच वेळात सगळे हातामध्ये येतील. महानगरपालिकेची प्रक्रिया सुरू झालेली. आम्ही आत्ताच सांगतो, बहुतांश नगरपालिकांमध्ये सत्ताधारी आघाडी किंवा सत्ताधारी आघाडीला अनुकूल असेच लोक निवडून येतील, किंवा जे लोक निवडून येतील, परत मी जबाबदारीनं सांगतो, निकाल लागायच्या आधीच जे लोक निवडून येतील ते सगळे सत्तेला अनुकूल असे असतील, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा अर्थाने स्वातंत्र्यच नाही. बघूत काय होतं ते. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.